जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर. श्रीमंत युगाची शिवराय मूर्ती, वाघनखे करी कटीला भवानी, वाघनखे करी कटीला भवानी. पट्टापान हाती शोभते शोभते, पट्टापान हाती शोभते. रुद्रातमथ्याती युती तव कीर्ती, रुद्रातमथ्याती युती तव कीर्ती. शत्रुघात देती रणामानी, शत्रुघात देती रणामानी. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती. माता पिता तुम्ही आम्हाकडे लागी, माता पिता तुम्ही आम्हाकडे लागी. आईचा सागरू धणीवरी, आईचा सागरू धणीवरी. न्यायाचा धारू धर्माचा निर्धारू, तुम्हीच कैवारू सज्जनांचे. न्यायाचा धारू धर्माचा निर्धारू, तुम्हीच कैवारू सज्जनांचे. तुम्हीच कैवारू सज्जनांचे, तुम्हीच कैवारू सज्जनांचे. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती. कैलासीचे तत्व वैकुंठीचे सत्व, कैलासीचे तत्व वैकुंठीचे सत्व. रायगडी तुम्ही आम्हाला गी, रायगडी तुम्ही आम्हाला गी. शिवसिंहासनी राजे मराठ्यांचे, निर्माते हिंदवी स्वराज्याचे. शिवसिंहासनी राजे मराठ्यांचे, निर्माते हिंदवी स्वराज्याचे. निर्माते हिंदवी स्वराज्याचे, निर्माते हिंदवी स्वराज्याचे. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती, श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती. जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती, शिवराय मूर्ती, शिवराय मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. मी सगळ्या मान्यवरांना रंगमंचावर आमंत्रित करतो. कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज माननीय रघुजीराजे आंग्रे सरखे, या चित्रपटाचे निर्माते माननीय प्रकाश पाटील, माननीय अजिंक्य पाटील,
माननीय पवन सादमवार, माननीय सूरज सादमवार, सहनिर्माते पुष्कर यावलकर, प्रसन्नदादा केतकर, समीरदादा धर्माधिकारी आणि श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. कृपया आपण शिवपूजन करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मंडळी, आपल्या भारत देशात अनेक राजे रजवाडे होऊन गेले, अनेक साम्राज्य आली आणि इतिहासाच्या पानात हरवूनही गेले. मात्र छत्रपती शिवरायांची मराठी मनांवर कोरलेली प्रतिमा सदैव जिवंत राहणार आहे. ज्यांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्नच पाहिलं नाही तर ते प्रत्यक्षात उभं सुद्धा केलं, असे शिवराय म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. जोवर सह्याद्रीच्या दऱ्याखुऱ्यात वारा वाहत राहील, जोवर अरबी समुद्राच्या लाटा महाराष्ट्राच्या मातीला स्पर्श करत राहतील, तोवर शिवराय नावाची गाथा घराघरात गायली सांगितली जाईल. शिवरायांची ही गाथा भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणायचं स्वप्न एक तरुण पाहतो आणि बघता बघता आपण त्या स्वप्नाच्या प्रवासाचे साक्षीदारही होऊन जातो. या प्रवासानं मराठी चित्रपटसृष्टीला केवळ इतिहासपट दिले नाहीत, तर इतिहासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. हा प्रवास म्हणजे श्री शिवराज अष्टक. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची ही महत्वाकांक्षी योजना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासातली 8 महत्वपूर्ण पर्वांना रुपेरी पडद्यावर अमर करण्याचा हा संकल्प. आणि आज अष्टकातल्या 7व्या चित्रपटाच्या घोषणेचा सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी आपण सारे एकत्र आलो आहोत. त्याकडे आपण वळणारच आहोत, पण त्यापूर्वी हा शिवराज अष्टकाचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि त्यातले टप्पे कोणते हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. प्रवासाची सुरुवात झाली 2018 पासून. पहिलं पुष्प होतं फर्जंद, कोंडाची फर्जंद आणि अवघ्या 60 मावळ्यांनी जिंकलेल्या पन्हाळगडाची थरारक कहाणी. मराठीत ऐतिहासिक पट चालत नाहीत आणि त्यामुळेच त्यांची निर्मिती करणं म्हणजे स्वतःचे हात पिळून घेणं. हा 3-4 दशकांचा समज फर्जंदने खोटा ठरवला आणि सिद्ध केलं की आपला इतिहास मोठ्या पडद्यावरही ताकदीनं गरजू शकतो. त्यानंतर 2019 मध्ये दुसरं पुष्प आलं, फत्ते शिकस्त. लाल महालातल्या शाहिस्तेखानावरच्या धाडसी मोहिमेचा इतिहास. भारतातली पहिली सर्जिकल स्ट्राईक. शिवरायांची युक्ती, धाडस आणि गनिमी काव्याचा अप्रतिम आविष्कार. मग मध्ये आपल्या साऱ्यांच्या आयुष्यात कोरोनाचा अत्यंत कठीण काळ आला. पण 2022 मध्ये अष्टकातलं तिसरं पुष्प प्रदर्शित झालं, पावनखिंड. या सिनेमानं निराश मनांना केवळ उभारीच दिली नाही, तर प्रेरणा आणि स्फूर्तीही दिली. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदर सेनेच्या अतुलनीय बलिदानानं प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रूही आणले आणि त्याच वेळी अभिमानही बाळगला. त्यानंतर आला शेर शिवराज, शिवरायांच्या धैर्याचा सिंहगर्जना करणारा हा सिनेमा. 2023 मध्ये पुढचा सिनेमा आला सुभेदार आणि त्यानंतर यंदाच रणपती शिवराय सॉरी आग्रा. शिवप्रेमींनो, हे केवळ 6 चित्रपट नाहीत, तर ही स्वराज्याची चलचित्र गाथा आहे आणि एका दिग्दर्शकानं पाहिलेल्या स्वप्नाला लाखो शिवप्रेमींनी दिलेलं बळ आहे. तर आता टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया शिवरायांच्या जलझुंजाची अद्वितीय गाथा घेऊन येणारे श्री शिवराज अष्टकाचे संकल्पक, लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर यांचं. मी दिग्पालला विनंती करतो की त्यानं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. प्रास्ताविकात वेळ न घालवता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. प्रास्ताविक म्हणजे म्हणायचं एवढंच आहे की 7वा चित्रपट आहे आणि आजपर्यंत रुपेरी पडद्यावरती आपण छत्रपती शिवरायांचे विविध पराक्रम पाहिले, परंतु त्यांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हणतात. तर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवराय का होते हे सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं नाव आणि
ते नाव आपण मागच्या चित्रपटाच्या शेवटी पाहिलंच आहे. दर्या भवानी असं त्याचं नाव आहे. जसं सह्याद्रीची महाराष्ट्र भवानी ही छत्रपती शिवरायांना प्रसन्न होती, तसं समुद्रातली दर्या भवानी सुद्धा त्यांना प्रसन्न होती. आणि अगदी आमचा जो रिसर्च आत्ता चालू आहे त्यानुसार लक्षात येतं की मोखा म्हणजे आत्ता जे जे सगळ्यात प्रसिद्ध झालेलं एक नाव आहे होर्मुझची खाडी, स्ट्रेट ऑफ होर्मुझ. त्याच्या शेजारी मोखाची खाडी येते. त्या मोखाच्या खाडीपर्यंत आपलं आरमार विहरत होतं. आणि छत्रपतींच्या नेतृत्वाखाली त्यांनी तिथपासनं अरबी समुद्रापर्यंत म्हणजे हिंद महासागरापर्यंत जकात वसूल केलेली आहे. इतका मोठा पराक्रम आपल्याकडनं जरा दुर्लक्षित राहू नये आणि कुठेतरी त्याला चालना मिळावी त्याच्या रिसर्चला सुद्धा, याकरता म्हणून आपण या चित्रपटाचा घाट घातलेला आहे. आणि आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. या आधीच्या सर्व चित्रपटांना, 6 चित्रपटांना तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दिलं, बळ दिलं, त्याप्रमाणे या चित्रपटालाही तुम्ही प्रेम आणि बळ नक्की द्याल अशी मला खात्री आहे. आणि लवकरच आम्ही हा चित्रपट तुमच्या चरणी आणि शिवचरणी अर्पण करायला चाललो आहोत. जय शिवराय. धन्यवाद दादा. आज आपल्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे इतिहास, परंपरा आणि समाजकारण यांचे एक सुंदर संगम आहे. मराठा आरमाराचे अपराजित सरखेल कान्होजी आंग्रे यांचे विद्यमान 9वे वंशज आदरणीय श्री रघुजीराजे आंग्रे सरखेल. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो आपल्याला. राष्ट्रकार्याची अखंड निष्ठा जपत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रायगड विभागाचे विभाग संघचालक म्हणून दायित्व सांभाळत आहेत. स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाला त्याचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेल्या रायगड किल्ला विकास प्राधिकरणात त्यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी 1885 मध्ये स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक पुणे या ऐतिहासिक संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणि साधन संकल्प परिवाराचं की या ज्या सगळ्या स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे जे म्हणायचे त्याप्रमाणे या ज्या सगळ्या इतिहासाच्या खिडक्या आहेत त्यांच्याद्वारे आम्ही त्यांच्या पूर्वजांचं दर्शन घेतो. कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज अपराजित समुद्रावरती जे राहिले होते ते कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचं मी स्वागत करतो. प्रकाश पाटील सर त्यांचा सन्मान करत आहेत. मी खरं तर त्यांना त्यांचीच भेट देतोय. हे द्या बघा. मी सर्व निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यावं. कृपया सर्व निर्मात्यांनी मंचावरती यावं. धन्यवाद सर. समीरा. कृपया स्थानापन्न व्हावं. मी आमच्या या सगळ्या टीममधले आमचे दादा त्यांना म्हणतो आम्ही मुद्दाम सिनियर म्हणत नाही कारण ते आमच्यापेक्षा तरुण आहेत. त्यामुळे समीर सर आणि प्रसन्न दादा दोघांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की शिवराज अष्टकाचं हे धाडस पेलणं खूप अवघड आहे. आत्तापर्यंत प्रत्येक चित्रपटाच्या मागे जे निर्माते उभे राहिले त्यांचं खूप मोठं धाडस आहे या सगळ्याच्या मागे. आणि आता हे धाडस प्रकाश पाटील सर आणि त्यांची टीम दाखवते आहे. त्यांचा सन्मान या मंचावर करणं मला खूप आवश्यक वाटतं. मी प्रकाश पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. समीर सरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. अजिंक्य पाटील सर. पवन सादमवार सर.
या प्लीज या. प्रसन्न दादांना विनंती करतो की त्यांनी पवनजींचा सन्मान करावा. सूरज साधंवार सर. सहनिर्माते पुष्कर यावलकर सर. या प्रसन्न दादांना विनंती की त्यांनी पुष्करचा सन्मान करावा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. नितीनला विनंती की त्यांनी पुढचा कार्यक्रम आपल्या सर्वांची लाडकी श्री शिवराज अष्टकाची सर्व टीम, त्याचबरोबर सर्व निर्मात्यांना पुन्हा एकदा विनंती की त्यांनी मंचावर यावं. या प्लीज. काही जणांनी वरती आला तरी चालेल. निखिल, आपल्या उंचीचा फायदा सर्वांना. त्याचबरोबर रघुजी राजांना पण विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. निखिल, कलाकारांच्या वतीनं आपल्या कार्यक्रमाला खूप वेळ होतो, त्यामुळे कलाकारांच्या वतीनं आपण आमच्या सगळ्यांच्या वतीनं निखिल राऊत आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रातिनिधिक म्हणून मी या सगळ्यांच्या वतीने बोलतोय, कारण शिवराज अष्टकाच्या पहिल्या पुष्पापासून आम्ही सगळे सोबत आहोत. आज 7वं पुष्प अनाऊन्स होत आहे, याचा खूप आनंद होतोय आम्हा सगळ्यांनाच. मी आत्ताच समीर दादाला भेटलो तेव्हा त्याला मी हेच म्हटलं की हा जो मधला आता रणपती शिवराय रिलीज झाला, तो लोकांना आवडला, आणि त्याच्यानंतर आता 7वं पुष्प कधी सुरू होतं याची आम्हालाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आणि मी आता त्याला तेच म्हणत होतो की अरे शूटिंग कधी लागतंय किंवा कधी सुरू होतंय पुढचं, आणि हे पुष्प आमचं दिग्दर्शक आम्हाला सांगत नाही पुढचं पुष्प कोणतं आहे, काय असेल, आपल्याला कोणत्या स्वारीवर जायचं आहे. पण हीच तर या टीमची खासियत आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. 7वं पुष्प आज अनाऊन्स होत आहे, आणि दर्या भवानी असं आम्ही रणपती शिवरायाच्याच वेळी याचं नाव अनाऊन्स केलं होतं, पण आज खऱ्या अर्थाने याची सुरुवात होतीये, याचा खूप आनंद होतोय. आणि आम्हा सगळ्यांच्या वतीनं मी दिग्पाल आणि आपल्या या सगळ्या निर्मात्यांना सुद्धा खरं तर मनापासून आभार मानतो की हे 7वं पुष्प घेऊन तुम्ही येताय, कारण सध्या मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगले दिवस आलेत. आज मराठी चित्रपट 100 कोटीचा टप्पा गाठतोय, याचा आनंद होतोय. आणि छत्रपती शिवराय असो किंवा संत महात्मांच्या विषयांवरती अनेक सिनेमे सध्या गाजतायत. अभंग तुकाराम असो, रणपती शिवराय असो, राजा शिवाजी असो, देऊळबंद असो, असे अनेक सिनेमे आज लोकांना आवडत आहेत. लोक जात आहेत स्वतःहून वेळ काढून. मराठी माणूस, मराठी प्रेक्षक प्रत्येक सिनेमा आवडीने पाहतोय. तर हीच आपल्याला सुरुवात आहे. 100 काय, आपण 500 कोटींचा टप्पा गाठूयात, आणि याची सुरुवात शिवराज अष्टकाच्या 7व्या पुष्पापासून आपण करू. नक्कीच ही आशा बाळगतो, आणि धन्यवाद. जय शिवराय. बापरे, आनंद हा एकमेव शब्द आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही ही टीम म्हणून एकत्र उभे राहतो, तेव्हा तेव्हा दिग्पाल एक नवीन आव्हान आमच्या सगळ्यांच्या समोर आणि स्वतःवरती त्यांनी घेतलेलं असतं, आणि ते आव्हान पूर्ण करण्याचा जो दिग्पालचा आणि या सगळ्या टीमचा प्रवास आहे, आणि त्याच्यानंतर ते पुढे अर्पण केल्यानंतर, राजाच्या चरणी अर्पण केल्यानंतर जे सगळं बघायला मिळतं त्याची मी आतुरतेने कायम वाट बघत असते. कारण हा प्रवास आमच्या आयुष्यामध्ये दिग्पालमुळे सुरू झाला. दिग्पालमुळे पुन्हा एकदा
आमच्या राजांबरोबर आम्ही पूर्णपणे जोडले गेलो. एरवी देव्हाऱ्यामध्ये किंवा गडावर जाऊन भेट व्हायची, पण आता ठाई ठाई त्यांची सोबत या चित्रपटांच्या माध्यमातून जाणवत राहते. आणि त्यामुळे आम्ही सगळेजणं अत्यंत आभारी आहोत आणि कायमच अशी आशा करत राहू की 8वं पुष्प झाल्यानंतर सुद्धा आणखीन काहीतरी नवीन, तूही काय म्हणूया, ही ज्योत आहे दिग्पाल, आणि ही कायम तेवत राहील. हो, मशाल तर म्हणजे म्हटलंच पाहिजे याला, पण मशाल असली तरी सुद्धा त्याचा प्रकाश म्हणजे घरामध्ये लावलेला जो एक छोटासा दिवा असतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर शांत प्रसन्न आयुष्यभर वाटत राहतं. तर तसं मला या चित्रपटाने दिलेलं आहे. आणि आता दर्या भवानी आणखीन काय उसळून समोर येणार आहे याची आम्ही सगळेजण आनंदाने वाट पाहतोय. आणि याहून सुंदर या टीम बरोबर इकडे उभं राहण्याचा आनंद किंवा या टीम बरोबर इकडे उभं राहणं याहून सुंदर दुसरं काहीच नाही आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही असे अंगावर काटा आलाय पुन्हा एकदा. धन्यवाद. थँक्यू. पटकन एका फोटोसाठी उभे राहूया. छत्रपती शिवाजी महाराज की आपण आता ज्या उत्सुकतेने इथे जमलेलो आहोत तो त्या कार्यक्रमाकडे आता वळूया. आपण फोटो झाले. त्याच्याकडे आपण वळूया. मी सर्वांना विनंती करतो की आपण थोडंसं बाजूला होऊया, स्क्रीन सगळ्यांना दिसू देत. आणि मी रघुजीराजांना विनंती करतो की त्यांनी इकडून रिमोटद्वारे म्हणजे हा योग बघा कसा आहे की ज्यांच्या पूर्वजांनी आरमार चालवलं ते आज दर्या भवानीचा पहिला व्हिडिओ चालवणार आहेत. जलमेव यस्य बलमेव तस्य पासून सुरू झालेला प्रवास आज 96 वर्णापर्यंत पोचला. याचं संपूर्ण श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. इक्बाल म्हणाले, होर्मुजच्या खाडीचा जो उल्लेख केला गेला, आज जगाचा 80% व्यापार हा समुद्री मार्गाने होत असताना समुद्र आमचा आहे, हा किनारा जसा आमचा आहे तसा समुद्रही आमचा आहे, हे आजपासून 350 वर्षापूर्वी त्या काळातल्या सर्वोच्च सागरी सत्तांना ठणकावून सांगणारी एकच शक्ती होती. आणि हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर तो विचार करणं आणि तो अंमलात आणणं ज्या राजांनी केलं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. वास्तविक पाहायला गेलं तर भारतावर झालेलं पौराणिक काळापासून आजपर्यंतचं प्रत्येक प्रमुख आक्रमण हे समुद्री मार्गाने झालंय. मग रावणाचं आक्रमण असो, RDX शेखाडीला उतरणं असो, का परवाचा आलेला कसाब असो, आणि त्यावेळेला आजपासून 350 वर्षापूर्वी सागरी सीमा किती महत्वाची आहे याचा विचार करणारी अवघ्या भारत खंडामध्ये म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्मा या संपूर्ण क्षेत्रामध्ये विचार करणारी जर एक सत्ता असेल तर ती फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य होतं. आणि मला आज सुद्धा अंगावर रोमांच येतात हे सांगताना की अनेक ज्ञात अज्ञात वीरांमुळे ते आरमार उभं राहिलं. दिग्पालजी, एकच मिनिटं बोलतो. काही वर्षापूर्वी सुनामी आली होती आपल्या इथे आणि त्या सुनामीच्या वेळेला अंदमान निकोबार बेटांवरून काही लोकांना एअरलिफ्ट केलं गेलं. एअरलिफ्ट होत असताना माणूस स्वतःच्या बद्दल त्याला शाश्वती नसते की तिथे परत जाईल की नाही. अशा वेळेला आपली सर्वात महत्वाची जी चीज वस्तू असतो ती उचलून निघतो. तिथल्या काही आदिवासींनी त्यांचे देव उचलले
आपल्याला आश्चर्य वाटेल. आज सुद्धा मला सांगताना अंगावर काटा आलाय. त्या आदिवासींनी जेव्हा ते देव उचलले, त्यात टाक होते, खंडोबाचा टाक होता आणि भवानीचा टाक होता, आणि त्यांना एअरलिफ्ट करणारा मनुष्य हा महाराष्ट्रीयन होता. त्यामुळे त्यांनी ते टाक ओळखले आणि त्यांना विचारलं की हे काय आहे. त्यामुळे माहिती नाही, आमच्या पूर्वजांपासूनचे आहेत. 350 वर्षापूर्वी इंग्रज ह्या मार्गाने येतात म्हणून पाठलाग करत मराठ्यांची काही गलबतं केली. ती त्या अंदमानमध्ये राहिली, मध्ये सगळी सत्ता बदलली, त्यांना बॅकअप मिळाला नाही आणि 350 वर्ष ते लोक तिथे अडकून पडले. आणि त्या आदिवासींचं नाव, ते जारवा वगैरे ज्या कम्युनिटीज तिथे आहेत, तशा आदिवासींसारखं ते जीवन जगले. त्यांना ते एअरलिफ्ट करेपर्यंत ते पश्चिम किनाऱ्याशी त्यांचा काही संबंध आहे हे त्याही लोकांना लक्षात राहिलेलं नव्हतं. काळ पुन्हा वळून येतो. तो कोणीतरी महाराष्ट्रीयन पायलट त्यांना तिथून बाहेर काढणारा निघाला. आणखी त्यामुळे कळलं की आपल्या पूर्वजांचा पराक्रम. आज आपल्याला GPS, मला अलिबागवरून येताना थोडासा वेळ लागत होता, तर कोणीतरी विचारलं किती मिनिट लागणार आहेत. 350 वर्षापूर्वी जेव्हा दिशादर्शन फक्त ताऱ्यांच्या किंवा सूर्यचंद्राच्या भरवशावर असायचं, त्यावेळेला आपले पूर्वज राजाच्या ध्येयाकरता एका अनंताच्या प्रवासाला निघून गेले, जे तिथून परतच आले नाहीत. ते फक्त राजाच्या शब्दाकरता गेले. आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांमुळे आज आपल्याला चांगले दिवस दिसतात. त्या सर्वांच्या स्मृतीमध्ये हे पुष्प असेल. आणि मला आशा आहे आणि मला खात्री आहे की दिग्पालजींचे आजपर्यंतचे चित्रपट जसे उत्तम झालेले आहेत आणि त्यांना रसिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे, दर्या भवानी त्याच प्रकारे पुन्हा एकदा रसिकांसाठी एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून सिद्ध होईल. शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं हे जे आपलं पुष्प आहे ते नक्कीच महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उत्तम प्रकारे नाव कमवेल. एवढंच बोलतो. आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. जय शिवराय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. पुढच्या 5च मिनिटात रंगमंचाची व्यवस्था करून आपण आपला कार्यक्रम सुरू करतोय. शिवरायांचा छावा. धन्यवाद.